तर माझा मामा सरकारी नोकरीत होता. तर एक भालचंद्र महाराज म्हणून होते कणकवली, त्यांना नागडे बुवा पण म्हणायचे, कारण ते नग्न असायचे. ते काहीच बोलायचे नाहीत. ते आनंद दिघेंसारखी इथे सिगरेट घेऊन असे उभे असायचे. तर मला पहिल्यांदा मी गेलो ना, तेव्हा बाहेर बघितलं, बाहेर ग्लासेसचे दुकान खूप लागले, ग्लास आणि बाटल्या काचीच्या रिकाम्या. मला आश्चर्य वाटलं की हे कशासाठी. तर नंतर माझ्या लक्षात असं आलं की लोक ते विकत घ्यायचे आणि महाराजांना द्यायचे आणि महाराज ते भिंतीवर फोडायचे. ते फोडलं की आशीर्वाद असं मानायचे लोक. तर ते आम्ही घेतलं, मी मामाने घेतलं आणि मला घेऊन गेला आतमध्ये. मी अगदी छोटा होतो रे. त्याने मामाने ते ग्लास आणि काय बाटली काय ते ठेवलं, मला आठवत नाही, बाटली नसावी, ग्लासच होती 2 म्हणजे अशी ठेवली. आता फोडतील कधी अशी वाट बघत होता. त्यांनी कश मारला आणि मामाच्या हातावरच सिगरेट विझवली. तो चटका बसला असला, पण मामाने असं करून काय काय केलं आणि मग आला घरी. दुसऱ्या दिवशी माझ्या मामाला डेप्युटी कलेक्टर म्हणून बढती मिळाली. तर माझ्या आजीने संपूर्ण त्या भागाला, आणि मग ते पसरलं की भालचंद्र महाराजांनी, नागडे महाराजांनी आमच्या भाऊक सिगरेट विझवली तर प्रमोशन झाला. त्यानंतर सगळे सिगरेटची पाकिटं घेऊन जायला लागले. कोणाचा धंदा वाढू शकतो. ग्लास इंडस्ट्री नाही, ग्लास पण होतच, पण त्याच्यावरचा ग्लास झाला हा की सिगरेट. तर या प्रकारचं जे आपलं सामाजिक वर्तन आहे ते अति भ्यालेल्या समाजाचं आहे, दुसरं काही नाही. कोकणात मी प्रत्येक वेळी जातो तर नवीन एक प्रवचनकार, कथाकार आणि बाबा वाढलेला असतो. उत्तर भारत रीलवर तर मला पीडा झाली आता ती. म्हणजे असं काही एक यंत्र आलं पाहिजे की ब्लॉक करता आलं पाहिजे सगळं आध्यात्मिक मटेरियल सगळ्या धर्मांचं. तर म्हणजे नीट बघता येईल की काय म्हणजे सायंटिफिक नसलं तरी चालेल, मला मनोरंजन निखळ चालेल, सेमी पोर्न चालेल, पोर्नोग्राफी चालेल, पण ते आध्यात्मिक नको. आध्यात्मिक मटेरियल हे कुठच्याही धर्माचं रील मध्ये आलं ना की ते अश्लीलच असतं असं मी मानतो.